गौतम बुद्धांचे पहिले प्रवचन। धम्म उपदेश करण्याचा निश्चय केल्यानंतर भगवान बुद्धांनी पहिले उपदेश कोणाला देऊ यावर विचार केला। प्रथम त्यांना अल्लाह कलामाची आठवण झाली, कारण तो विद्वान, बुद्धिमान आणि समजदार होता, परंतु त्याचे निधन झाल्याचे त्यांना समजले। त्यानंतर उदक रामपुत्तास उपदेश देण्याचा विचार केला, पण त्याचेही निधन झाले होते। त्यानंतर वाराणसी जवळच्या ऋषीपतन मृगदाय वनामध्ये त्यांचे 5 सोबती होते। भगवान बुद्धांनी विचार केला की त्यांनी बरीच सेवा केली होती, म्हणून त्यांनाच प्रथम धम्म उपदेश द्यावा असे त्यांनी ठरवले। त्यांना पुढे पंचवर्गीय भिक्षू म्हणून ओळखले जाऊ लागले। सुरुवातीस त्या 5ही जणांनी त्यांचे स्वागत न करण्याचे ठरवले होते, कारण त्यांना सिद्धार्थांनी केलेल्या अति कडक तपश्चर्येचा त्याग मान्य नव्हता। परंतु भगवान बुद्धांच्या चेहऱ्यावरील अलौकिक तेज पाहून व त्यांची मधुर वाणी ऐकून त्या सर्वांची मने वळली। त्यांच्यापैकी सर्वात प्रौढ असलेल्या कौंडिन्याला सर्वात प्रथम धम्मज्ञान समजले। सर्वात प्रथम कौंडिन्यानेच आपले अज्ञान सोडून दिले, भगवान बुद्धाच्या शिकवणुकीचा स्वीकार केला आणि त्यांचा शिष्य बनून अर्हत पद प्राप्त केले। इतर 4ही जणांनी लवकरच त्याचे अनुकरण केले। तो धम्म उपदेश आषाढी पौर्णिमेला देण्यात आला।